नमस्कार. मी सुनील रामदास वायाळ, मुक्काम पोस्ट कोराळ खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझ्या फार्मचे नाव इंद्रायणी बोरगोट फार्म. जवळपास मला 12 वर्ष झाले फार्ममध्ये, बोर फार्मिंगमध्ये. आणि जवळपास माझ्याकडे आता 60 ते 65 माद्या आहेत. छोटी पिल्लं पण आहेत. मेल 2 ब्रीडिंगचे आहेत. की एक बाहुबली तुम्ही तर ऐकून असाल, फेमस मेल आहे, भरपूर नाव केलेलं आहे त्यानं. आत्ता दुसरा एक किंगफिशर आहे, त्याची पण पिल्लं भरपूर मार्केटमध्ये आहेत. आणि आपण 12 वर्षाचा अनुभव आहे आपल्याकडं. आपण भरपूर लोकांना मदत पण केलेली आहे आणि पूर्ण भारतभरात आपण सेलिंग पण केलेलं आहे. आणि पूर्ण जे लोक आहेत त्यांना ट्रीटमेंट पण देतो आम्ही. ट्रेनिंग पण चालू केलेलं आहे. ट्रेनिंग सेंटर पण आपलं आहे. आपल्या फार्मवरती ट्रेनिंग पण देतो आम्ही. शिरवळ वेटनरी कॉलेजमध्ये पण ट्रेनिंगसाठी जातो. तिथं पण भरपूर लोक असतात, जे प्रत्येक महिन्याला ट्रेनिंग असतं तिथं पण. आणि ह्याच्यामध्ये इतका असा फायदा झाला की 12 वर्षापासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय मी केलेला. तर आता माझा हा मेन व्यवसाय झालेला आहे आणि शेती दुय्यम व्यवसाय झालेला आहे. कारण ह्याच्यामध्ये जितकं मला म्हणजे प्रामाणिक काम करतो आहे मी पहिल्यापासून, तर ह्याच्यामुळंच मला नाव पण मिळालं. भरपूर लोकांशी ओळख पण झाली. भरपूर लोक संबंधित आले. चांगली लोकांशी आपलं चालणं बोलणं सगळं व्यवस्थित असल्याकारणानं, व्यवहार आपला चांगला असल्याकारणानं भरपूर गिराईक कस्टमर जे काय असेल ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आत्ता जसं की जनरेशनमध्ये भरपूर आपलं काम चालू आहे. जसं आता आपल्याकडं 4थं 5वं जनरेशन पण येतं आहे. जसं की निमकर पहिलं सुरुवातीला होतं आपल्याकडं. निमकरांनी 1993मध्ये आफ्रिकेवरून एम्ब्रिओ आणले, तिथून त्यांनी स्टार्टअप केला. त्यांच्या फिमेल आपण घेतल्या, फुलबर्ड मेल त्यांना आपण क्रॉसिंग केला. त्यातून फर्स्ट जनरेशन प्रोडक्शन निघालं. तिथून पुढं आपण जसं जनरेशन वाढत जाईल तसं आपण मेल पण चेंज करतो, ब्लड लाईन चेंज करतो. बाहुबलीपासून प्रोडक्शन निघालेला आपण दुसरा रायडर एक मेल होता, त्याचं जनरेशन काढलं. आत्ता चालूमध्ये आपल्याकडं किंगफिशर आहे, ह्याचं 4थं 5वं जनरेशन आता पिल्लांचे आपल्याकडं वेन चालू आहे आणि बुकिंग पण चालू आहे. भरपूर लोकांचा विश्वास पण आहे आपल्यावरती की जनरेशनमध्ये काम करतात. जसं की जनरेशनमध्ये आपण काम करतो ना, तर लोकांचा पण आपल्यावरती विश्वास भरपूर आहे की इंद्रायणी फार्मवरती गेल्यानंतर आपल्याला कधी फसवणूक किंवा काय झालेलं नाही. आणि आपला माल पूर्ण भारतभरात गेलेला आहे. जसं आपण पश्चिम बंगालला, कोलकाता, ओडिसा, उत्तराखंड, आसाम, गुजरात भरपूर. आणि इथं आपल्याकडं राहण्याची पण सोय आहे. त्यामुळं काय लोक ज्यांना बाहेरून येतात, बाहेर राज्यातून, त्यांना राहण्याची पण सोय असते आपल्याकडं. जसं की एक स्टोर रूम बाजूला आहे, गेस्ट रूम आहे, ऑफिस आहे आपलं. म्हणजे एक शेतकऱ्याचं ऑफिस म्हणून इतके म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण चांगला आहे की हा एका शेतकऱ्यानं एक ऑफिस खोललेलं आहे. आणि असं कुठंच नाही बघण्यात. असं भरपूर लोकांच्या म्हणजे तोंडून ऐकलं तर बरं वाटतं की हा ठीक आहे, आपण कुठंतरी म्हणजे विश्वासाला पात्र ठरतो आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण 12 वर्ष ह्याच्यामध्ये काम करतो आहे. तर लोक पण आपल्याला भरपूर एक तळमळीनं म्हणजे विचारतात की हा ट्रीटमेंट काय आहे. समजा कुणाची काय अडचण असेल तर निम्या रात्रीला जरी फोन केला, कोणी ट्रीटमेंट विचारली, कोणाला काय अडचण असेल, कोणाचं काय असेल, तरी सगळं आम्ही त्यांना मदत करत असतो. विक्रीसाठी पण मदत करत असतो. जसं की आता बाहेर राज्यातलं एखादं कस्टमर असेल आणि तिथं आपला माल पहिला दिलेला आहे, आपलाच माल आहे तो पण, मग आम्ही तिथंच त्यांचं कॉन्टॅक्ट करून देतो आणि ते तिथं माल घेतात. आपल्याकडे जर शिल्लक असेल तरी पण आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट करून देतो आणि तिथं ते घेतात माल. आता आपल्याकडं 4थं 5वं जनरेशन चालू आहे. तर भविष्यात आपल्याला दुसरा एक ब्रीडर लागणार आहे. तर तो ब्रीडर आता आपण भविष्यात घेणारच आहे. म्हणजे पुढचं जनरेशन काढण्यासाठी, म्हणजे ब्लड लाईन. जसं की आपण एका वंशावळीतले जसे पिल्लं असतात, मग त्या वंशावळीतला बोकड आपण वापरू शकत नाही, दुसऱ्या वंशावळीचा बोकड वापरायला लागतं. म्हणून भविष्यात आता एक वर्षाभराने किंवा 1.5 वर्षाने दुसरा एक ब्रीडर घ्यावाच लागणार आहे. आणि तो घेतल्यानंतर परत आणखीन त्याची वंशावळ चांगली येत राहील आपल्याला आणि चांगलं प्रोडक्शन पण मिळत राहील. आणि भविष्यात कोणाला काय गरज पडली तरी पण मला एनी टाईम, माझ्याकडून माल जरी नसेल घेतला तरी पण तुम्ही मला कधी पण ट्रीटमेंटला विचारा किंवा कशाला पण विचारा. आणि मी 12 वर्ष झाले ह्याच्यामध्ये काम करतो आहे. पण एक लोकांचा आग्रह आहे की
तुम्ही दुसरं कुठलं तरी ब्रीड घ्या. पण आता आपलं नाव बोरमध्येच आपण पहिल्यापासून काम करतो की इंद्रायणी बोरगोट फार्म ह्या नावानंच आपली ओळख आहे. माझ्या नावानं म्हणजे सुनील वायाळ ह्या नावानं कमी ओळखतात, पण इंद्रायणी बोरगोट फार्म आणि बाहुबली ह्या नावानंच जास्त ओळख आहे आपली म्हणजे मार्केटमध्ये सगळे. तर भविष्यात अजून विचार आहे दुसरं ब्रीड करण्याचा, सर्चिंग चालू आहे. तर सानेन करण्याचा माझा एक मानस आहे. बघू भविष्यात 1-2 पीस जर कुठं चांगले वंशावळीचे भेटले तर ते पण मी आणणार आहे, कारण सानेन पण दुधासाठी चांगली असते. आणि हे आफ्रिकन बोर आहे, हे आफ्रिकन बोर वेट गेनसाठी आणि मटणासाठीच जास्त प्रसिद्ध आहे. तुमचं 1 वर्षामध्ये कमीत कमी एका मेलचं वजन 80-100 किलो आरामात होऊन जातं नॉर्मल खाद्यावरती, नॉर्मल फिडिंगवरती. आता हे तुमच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजे जसं की आमचे मित्र माजभाई, इरफानभाई यांच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ह्यांनी भरपूर लोकांच्यापर्यंत मला पोचवलं. तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. काही लोक मला डॉक्टर लोक पण शिरवळ वेटरनरी कॉलेजचे पण आहेत, आणि हे आपले मित्रमंडळी ह्यांच्यामुळं पण मला चांगलं सहकार्य लाभलं ह्यांचं मला. त्यामुळं मी आज इथंपर्यंत आहे. माझ्या कुटुंबियांचं पण मला भरपूर सहकार्य लाभलं, म्हणून मी इथंपर्यंत आहे. इंद्रायणी बोरगोट फार्मचा पत्ता देतो मी. मुक्काम पोस्ट कोराळे खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. इंद्रायणी बोरगोट फार्म बारामती ह्या नावाने तुम्हाला गुगलला पण बघता येईल, यूट्यूबला बघता येईल. आणि जसं तुम्हाला खरेदी विक्री काय करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 705752 3353. धन्यवाद.